नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचं लेक्चर असणार आहे सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. राजधानी एक्सप्रेस सिरीज 89 नंबरचं आजचं आपलं लेक्चर असणार आहे. पण ह्या लेक्चरमध्ये जे काही प्रश्न आहे हे मी टॉपिक वाईज घेतलेले आहे. आपल्या भौतिकशास्त्राचा जो पहिला चॅप्टर आहे मोजमापन, ठीक आहे, राशींचे मोजमापन, पदार्थांचे मोजमापन म्हणजे मेजरमेंट ह्या टॉपिकचे आजचे प्रश्न असणार आहे. म्हणजे लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघूया पहिला प्रश्न. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे, दिसतोय सगळ्यांना आपल्या स्क्रीनवर. पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला प्रत्येक राशीचं मोजमापन बघायचं आहे आणि त्याचे युनिट्स काउंट करायचे आहे, युनिट बघायचे. ठीक आहे, तर पदार्थांच्या प्रमाणाचे SI एकक काय आहे. तर बघा मोजमापनाच्या 4 पद्धती तुम्हाला माहिती आहे. कोणत्या कोणत्या पद्धती आहेत त्या, तर त्या 4 पद्धतीमध्ये CGS आहे, FPS आहे, MKS आहे, SI आहे. तर ही जी SI पद्धत आहे ही काय आहे बाळांनो, SI पद्धतीला काय म्हणणार, इंटरनॅशनल, काय म्हणणार, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ठीक आहे, म्हणजे ही सगळीकडे मान्य असलेली पद्धत आहे. तर पदार्थांची जी SI आहे, पदार्थांची राशी, पदार्थाला मोजायचं आहे आपल्याला. तर कशात मोजणार, मोलमध्ये मोजणार. पर्याय नंबर 4 योग्य. ज्यांना उत्तर येत असेल, ज्यांना आन्सर माहिती आहे त्यांनी ऑफलाईन कमेंट करून नक्की आपला आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाने. ठीक आहे, ओके. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, खालीलपैकी कोणते मूलभूत प्रमाण नाही. मूलभूत प्रमाण नाहीये. ठीक आहे, तर मूलभूत प्रमाणाचा अर्थ होतो फंडामेंटल युनिट्स. ओके, काय अर्थ होतो, फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, तर एकावर डिपेंड नसलेलं असं एकक. ठीक आहे, याला काय बोलणार बाळांनो, मूलभूत एकक. मूलभूत एकक मीन्स असे एकके जे कुठल्या दुसऱ्या राशीवरती अवलंबून नसतात. ठीक आहे, कोणत्याही दुसऱ्या राशीच्या एककांवरती जे अवलंबून नसतात त्यांना मूलभूत एकके म्हणजे फंडामेंटल युनिट बोलतात. काय बोलतात बाळांनो, फंडामेंटल युनिट बोलतात. तर फंडामेंटल युनिट 7 प्रकारचे आहेत. त्यापैकी कोणतं ह्याच्यात दिलेले नाहीये, विद्युत प्रवाह, वेळ, बल की प्रकाशाची तीव्रता. बघा ह्या टॉपिक वाईज लेक्चरने तुम्हाला खूप फायदा होणार आहे परीक्षेमध्ये. काय येऊ शकतं आन्सर, तुम्ही सगळ्यांनी आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आन्सर येईल बल. बल हे साध्य युनिट आहे. बल काय आहे, साध्य एकक आहे. काय आहे, साध्य एकक. फंडामेंटल आहे का, नाही. साध्य एककाला आपण बोलतो डिराइव्ड युनिट्स. बाकी विद्युत प्रवाह, वेळ आणि प्रकाशाची तीव्रता हे फंडामेंटल युनिट आहे. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. सेशन लाईक करून सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे सगळ्यांनी एकदम फास्टमध्ये. ठीक आहे, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कोणत्या एककाचे एकक आहे. प्रकाश वर्ष, 1 लाईट इयर, 1 लाईट इयर बरोबर किती. ठीक आहे, इट्स इक्वल टू काय, तुम्हाला ते लिहायचं आहे कमेंटमध्ये. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे, अंतराचे, प्रकाशाचे, प्रकाशाच्या तीव्रतेचे की वेळेचे. आन्सर येत असेल तर काय करायचे, कमेंट करायची. तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ॲप पण आहे, तिथे ॲपला डाउनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन पण तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात. या PDF तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, प्रकाश वर्ष हे कशाचं एकक आहे, अंतराचं एकक आहे. कोणते अंतर, खगोलीय अंतर. कोणते अंतर बेटा, खगोलीय अंतराचे एकक आहे. प्रकाशाची तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते. हे एक पद्धतीचं फंडामेंटल युनिट आहे. वेळ, वेळ ही सेकंदात मोजली जाते. ठीक आहे, प्रकाश कशात मोजला जातो, प्रकाश कशात मोजला जातो सांगा. प्रकाशाची तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते, हो ना. चला, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, 1 पारसेक. 1 पारसेक म्हणजे काय. आता हे जे पारसेक आहे ना, हे पारसेक हे सर्वात मोठे एकक आहे. काय आहे, सर्वात मोठे एकक. कसले, कशाचे सर्वात मोठे एकक आहे हे, लांबीचे म्हणू शकतात तुम्ही, अंतराचे म्हणू शकतात तुम्ही. सर्वात मोठे अंतराचे एकक आहे. मग 1 पारसेक बरोबर 9.36 प्रकाश वर्ष. 1 पारसेक बरोबर 9.36 काय येणार बाळांनो, प्रकाश वर्ष. ओके, लक्षात आलं असेल तर जाऊया पुढे. बघा SI प्रणाली ही कोणत्या प्रणालीचे सुधारित आणि विस्तारित रूप आहे, वर्धित नाही, विस्तारित. आता SI मी काय म्हटलं होतं,
तुम्हाला काय म्हटलं होतं, SI काय आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट त्याला बोललं जातं. मग SI प्रणाली ही कोणत्या प्रणालीचे सुधारित आणि विस्तारित रूप आहे. जसं की मोजमापनाच्या 4 पद्धती आहे. कोणत्या कोणत्या आहेत त्या, MKS, CGS, FPS अँड कोण आहे, SI आहे. तर बघा इथे आन्सर काय येणार, MKS म्हणजे काय, मीटर केल्विन सेकंद. काय येणार आन्सर, मीटर केल्विन सेकंद. तर ह्याचं सुधारित रूप SI आहे. म्हणजे समजा आता SI मध्ये जर एखादं एकक जर मी सांगितलं तुम्हाला, SI मध्ये आपण कशाचं एकक बघितलं, वजनाचं एकक बघितलं, तर ते MKS मध्ये पण सेमच असणार आहे, हे डिफरंट असणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद, FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंद. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, ज्या राशींना दिशा आणि परिमाण दोन्ही दर्शविण्याची आवश्यकता असते त्यांना काय म्हणतात, ज्या राशी, अशा काही राशी आहे की जिला दिशा पण आहे परिमाण पण आहे. काय आहे, दिशा पण आहे परिमाण पण आहे. परिमाण म्हणजे काय, प्रॉपर एक मेजरमेंट. दिशा म्हणजे काय, डायरेक्शन. मेजरमेंट म्हणजे की समजा वजन आहे, वजन कोणती राशी झाली, सदिश राशी आहे. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये आपण वजन घेऊया. तर वजन एक कोणती राशी आहे, अदिश राशी आहे. कोणती आहे, अदिश राशी आहे, कारण तिला सदिश राशी आहे. काय आहे, सॉरी, सदिश राशी ज्याला दिशा व परिमाण दोन्ही असतात. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल मॅडम की वजनाला कोणती दिशा असते, वजन जेव्हा तुम्ही उचलतात तेव्हा ग्रॅव्हिटीच्या साईडला ते खेचलं जातं, म्हणजे ग्रॅव्हिटीकडे त्याची झाली दिशा आणि तुम्ही त्याला उचललेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जर त्याला कॅरी केलेलं आहे, तुमच्या हातामध्ये जर ते एखादी गोष्ट असेल जिला वजन आहे, मग ती 1 किलो आहे, 2 किलो आहे, 3 किलो आहे, तर सो किलोग्राम म्हणजे काय झालं, त्याचं परिमाण झालं आणि ती पृथ्वीकडे ओढली जाते, ती झाली त्याची दिशा. ठीक आहे, मग अशी वस्तू म्हणजे वजन काय झालं, ज्याला दिशा पण दिली परिमाण पण दिलं, मग त्याला काय म्हणणार, सदिश राशी म्हणणार. काय म्हणणार, सदिश राशी. पर्याय नंबर पहिला योग्य. पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. देन आहे पुढचा प्रश्न. बघा, अंतर मोजण्याचे सर्वात मोठे एकक कोणतं, सांगा बरं. आता कोण सांगेल आता याचा आन्सर, सोडू का हा क्वेश्चन तुमच्यासाठी मी. अंतर मोजण्यासाठी कोणतं सगळ्यात मोठं एकक असतं, किलोमीटर, प्रकाश वर्ष, पारसेक की मीटर. तर आन्सर येणार आहे पारसेक, सगळ्यात मोठे एकक. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते सदिश प्रमाणाचे उदाहरण नाही. सदिश प्रमाण नाही, व्हेक्टर क्वांटिटी कोण नाहीये. आवेग, विद्युत क्षेत्र, बलाचा क्षण, विद्युत प्रवाह यापैकी जो सदिश नाही. आवेग म्हणजे त्वरण, त्वरणाला ॲक्सिलरेशनला दिशा परिमाण दोघं पण असतात. विद्युत क्षेत्राला दिशा परिमाण असतात. बलाचा क्षण दिशा परिमाण आहे, पण विद्युत प्रवाह हा एकाच डायरेक्शननी वाहतो. विद्युत प्रवाह जो आहे हा जरी एका डायरेक्शननी वाहत असेल तर त्याला प्रॉपर मेजरमेंट परिमाण नाही आहे. बाकीची फील्ड म्हणतो ना आपण, जसं की विद्युत धारेची जी फील्ड आहे, क्षेत्र आहे, त्याला काय असतं, दिशा परिमाण दोघं पण असतं, सो ते सदिशमध्ये जातं. पण आपला जो विद्युत प्रवाह आहे हे पूर्ण सदिश असल्याचे गुणधर्म दर्शवत नाही. म्हणजे आन्सर तुमचा आलं पर्याय नंबर चौथा योग्य. पुढचा प्रश्न बघा, ज्या राशींना व्यक्त करण्यासाठी इतर राशींची आवश्यकता नसते त्यांना काय म्हणतात, सांगा आन्सर काय येऊ शकतं. ज्या अशा राशी ज्यांना व्यक्त करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या इतर कुठल्याही राशीची गरज पडणार नाही त्या राशींना काय म्हणणार, मूलभूत राशी म्हणणार. काय बोलणार आपण बाळांनो, त्याला मूलभूत राशी म्हणजे फंडामेंटल युनिट. आणि ज्या राशी दुसऱ्या राशींच्या मदतीने साध्य होतील त्यांना साध्य राशी म्हणणार. ठीक आहे, सदिश आणि अदिश तर ते स्केल आहे, राशी आहेत त्या. ठीक आहे, अदिश राशीचे उदाहरण कोणते, अदिश म्हणजे काय. ठीक आहे, अदिश म्हणजे काय, अदिश म्हणजे काय, फक्त परिमाण असणारी, फक्त परिमाण असणारी राशी अदिश राशी. विद्युत प्रवाह, संभाव्य फरक, वेग वरील सर्व. काय येईल आन्सर, आत्ताच सांगितलं होतं, याचं आन्सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. सो हा क्वेश्चन तुमच्यासाठी सोडते आहे मी. वेग पण इथे कन्फ्यूज करेल तुम्हाला. वेग आणि चाल वेगळं आहे, वेग आणि चाल म्हणजे स्पीड वेगळं आहे, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहे. याच्यापैकी एकाला सदिश म्हणतात, एकाला अदिश म्हणतात. ते काय आहे ते तुम्ही मला सांगायचं नाही तर मीच तुम्हाला सांगेल. ठीक आहे, हा काय आहे तुमचा होमवर्क समजा. विद्युत प्रवाह इथे आन्सर येईल का वेग इथे आन्सर येईल. ठीक आहे, चला
पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राशी सदिश प्रमाण आहे? सदिश म्हणजे ज्याला दिशा व परिमाण दोघं पण आहे. काम, वेग, वजन. किती सोपा प्रश्न विचारला मी तुम्हाला, आहे की नाही सोपा? वाटतोय ना सोपा प्रश्न? चला, दिसतंय ना व्यवस्थित स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसते ना बाळांनो? काम, वेग, वजन, यापैकी वजन ही आपली काय आहे? सदिश राशी आहे. सदिश राशी का बरं? समजा आता तुम्ही इथे उचललेलं आहे 5 किलोग्रामचं वजन. ही जी एक वस्तू आहे, वस्तूचे वजन किती आहे? वस्तूचे वजन किती आहे? 5 किलोग्राम. तिला तुम्ही काय केलं? ग्रॅव्हिटीच्या, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून लांब घेऊन चालल्यानंतर ग्रॅव्हिटेशन तिला काय करेल? स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ग्रॅव्हिटीकडे, पृथ्वीकडे तिची झाली दिशा आणि हे झालं तिचं वजन. वजन आणि दिशा दोघं पण आहे म्हणजे ती झाली सदिश प्रमाण. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय आलं? पर्याय नंबर 3 योग्य. पुढचा प्रश्न बघा, वस्तूवर केलेले काम म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर काम करत आहात, वस्तूला फोर्स अप्लाय करता आहे. या वस्तूला जर तुम्ही काम करत असणार तर ह्याला तुम्ही सदिश म्हणणार, अदिश म्हणणार का काय म्हणणार? तुम्ही काम करताय त्याच्यावरती, फक्त काम किती करताय एवढंच आहे, डायरेक्शन त्या कामाला नाहीये, म्हणजे ती फक्त एक काय झाली? अदिश राशी. ठीक आहे, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस रिपीट होतो आणि मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात. तर लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या वस्तूवर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही फक्त त्याच्यावर काम केलं आहे, कितीतरी काम त्याच्यावर केलेलं आहे. कामाचं एक तुमच्याकडे प्रमाण असेल, पण कोणत्या डायरेक्शनला काम करायचं आहे असं कुठेच असं नसतं की कोणत्या डायरेक्शनला काम करायचं आहे. म्हणजे वस्तूवर केलेले काम हे नेहमी एक अदिशच राशी राहील. ठीक आहे, पर्याय नंबर 2 आला. आता बघा, खालीलपैकी सदिश प्रमाण ओळखा. यामध्ये मोजमापनामध्ये तुम्हाला फक्त सदिश राशी, अदिश राशी, पदार्थांच्या राशी, ठीक आहे, साध्य एकके आणि डिराइव्ड, जसं की मूलभूत एकके आणि साध्य एकके, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. ठीक आहे, सो मी जे काही सांगते आहे त्याचा अभ्यास तर करायचाच आहे, पण त्याच्या रिलेटेड आजूबाजूचे जेवढे क्वेश्चन बनतात त्याचा पण अभ्यास करा. सदिश प्रमाण ओळखा. उष्णता, त्वरण, कार्य. उष्णतेला दिशा नाही आहे. सूर्याची उष्णता सगळीकडे जाते ना, सगळ्या दिशेला जाते, प्रॉपर एक दिशेला जाते का? नाही. त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन, ज्याला दिशा व परिमाण दोघं पण आहे. कार्याला मी आत्ताच म्हटलं होतं, किती पण काम करा वस्तूवरती अदिशच राशी राहील. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? बघा, सदिश प्रमाण कोण आहे? त्वरण आहे. त्वरणाला बोललं जातं ॲक्सेलरेशन. ओके, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, एसआय प्रणालीनुसार किती मूलभूत एकके विचारात घेतली जातात? एसआय प्रणालीनुसार मूलभूत एकके, ठीक आहे, काय आहे बाळांनो? मूलभूत एकके, ज्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. काय म्हणतात? फंडामेंटल युनिट. किती प्रकाराचे आहे? बघा, मी तुम्हाला काही प्रमाण सांगते, जसं की आहे वेळ, जसं काय आहे प्रकाशाची तीव्रता, जसं की आहे लांबी, है ना, जसं का आपण बोलतो पदार्थाची राशी. हे तर मी 4 तुम्हाला स्वतःच सांगितले, अजून 3 तुम्ही मला सांगा, है ना, म्हणजे किती झाले? 7. ठीक आहे, आता बघा, जसं की ह्या राशी असतात ना, तसं त्यांना मोजण्यासाठी एकके पण असतात मूलभूत. वेळाचं एकक काय आहे? सेकंद, म्हणजे सेकंद मूलभूत एकक आहे. प्रकाशाची तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते. ठीक आहे, इथे तापमान पण येईल बाळांनो, इथे तापमान पण येईल. तापमानाचं एकक काय आहे? उष्णतेचं एकक काय आहे? केल्विन. ठीक आहे, पदार्थांची राशी मोल आणि लांबी मीटर. अजून बाकीचे 2 तुम्ही कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, देन पुढचा प्रश्न, विद्युत प्रतिकाराचे मानक एकक काय? विद्युत प्रतिकार म्हणजे विद्युत धारा पास होण्यासाठी अडथळा निर्माण झालाय, प्रतिकार निर्माण झालेला असेल, याचं एकक काय आहे? ओहम. काय आहे? ओहम. म्हणजे काय? तर विद्युत वाहून नेण्यासाठी ही काय आहे? तुमची विद्युत धारा आहे, इथून काय होत आहे? विद्युत धारा वाहून चाललेली आहे, तर त्याला अडथळा निर्माण झाला
विद्युत धारेला वाहण्यासाठी इथे अडथळा निर्माण झाला तर ह्याला काय बोलणार, रोध. आणि रोधाचे एसआय एकक आहे ओहम, जे तुम्हाला ह्या चिन्हाने दाखवले जाते. तर अशा पद्धतीचे होते आजचे आपले लेक्चर मोजमापन ह्या चॅप्टरचे, ह्या टॉपिकवरचे. क्वेश्चन कसे वाटले हे सांगायचं आहे नक्की. या क्वेश्चनचा खूप जास्त अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे. अजून काही अडीअडचण असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचे. चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचे. आपलं ॲप आहे, ॲपला डाउनलोड करा. लेक्चर आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.